चला लेट्स प्ले. पंच रेडी आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आहे बंटी गवस तर नॉन स्ट्राइक एंडला चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बंटी गवस सोबत केतन तर तन्मय पहिलं षटक घेऊन नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तिसरा सामना जो आपल्या भेटीला आलाय सुपर 12 मधील. मोठा फटका मारायचा प्रयत्न. पहिला चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. थँक्यू डीजे थँक्यू. पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त सुरुवात पहा. चौकार आलाय आणि चौकाराने धावफलक सुद्धा संघाचं ओपन झालंय. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन. पहा 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला जिकडे 5 धावा धावफलकावरती आहेत आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे. तन्मय पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल झाला इतका वेगाने की चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. डीजे जोपर्यंत मी थँक्यू सांगते तोपर्यंत वाजवत जा. शेवटचा दिवस आहे आज. ओके यस. 3 चेंडूचा खेळ झाला. 9 धावा धावफलकावर. काय तन्मयवर केलेला हल्ला बॉल काय इकडून कमबॅक करेल. बॅकफुट जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न. फेकी वेगाने झाले. हो फेकी झाली होती परंतु थोड्याशा चुकीच्या अँडला फेकी झाली होती परंतु प्रयत्न चांगले होते फिल्डरचे. त्यामुळे धावफलक जर आपण बघितलं तर 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. तन्मय पुन्हा एकदा सज्ज होतोय. तिसरा सामना सुपर 12 मध्ये जो आपल्या भेटीला आलाय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. ड्राईव्ह केलाय स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवलाय आणि येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. लास्ट बॉल टू गो. 10 धावा धावफलकावर. लक्ष्मच्या बाहेर आमचे पंच विवेक. काय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत या पंचांच्या भूमिकामध्ये विवेक पाटीलने करून दाखवले. मागील 3 दिवस झाले. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल झालाय. इतक्या वेगाने सुरुवात झाली ना की पहिल्या षटकाचा खेळ संपला. तब्बल 15 धावा धावफलकावरती 12 अंडा 11 संघाच्या. जाऊया इकडे तोपर्यंत डीजेला. जंगल में कैसे जंगल में कैसे थँक्यू डीजे थँक्यू. ज्यावेळेला टॉस झाला होता नाणेफेकीचा त्यावेळेला बंटीची चर्चा साधली होती आम्ही. बंटी म्हणून सांगितलं होतं की आज आम्ही अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू आणि अटॅकिंग क्रिकेटला आतापर्यंत सुरुवात झाली. तसं बघायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आहेत. 3 चौकार आल्यात. काय इकडून आशिष 11चा संघ कमबॅक करेल येणारे कालवेल सांगणार आहे. नवीन गोलंदाज निशान गोलंदाजी मार्कवर. हो इकडे काय एका टप्प्याने चेंडू सरळ यष्टांवर आणि पहिला हादरा टीम बारोंडा 11 संघाचा गॉन. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घर
थँक्यू डीजे. प्रशांत घरत नाव या खेळाडूचं सुद्धा जितकं कौतुक करायचं ना तितकं कमी आहे. फार कमी वयात या मुलाने क्रिकेटमध्ये प्रगती करून दाखवले आणि अर्नाळा गावाचं नाव इतक्या उच्च कोटी आणून ठेवले ना की जितकं कौतुक करायचं तिथे कमी आहे. प्रशांत घरत मिस्टर फायटर जीत वन ऑफ द ग्रेट प्लेयर. ईशान पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. हो हो क्या बात आहे. वेगाने आला होता परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्या आकाश आणि षटक चांगलं आहे आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ झाला. ब्रेक थ्रू आलाय. खऱ्या अर्थानं ब्रेक थ्रूची गरज होती. तो ब्रेक थ्रू आला गेलाय. 17 धावा धावपलकावरती 1.2 चेंडूचा खेळ झालाय जिकडे दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि निशान पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं सन्मान दिला गेलाय चेंडूला डिफेन्सिव्ह मोड मध्ये. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. पहा हितांश युगांश 11 प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटच्या महासंग्रामामधील आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघता बघता 24 संघाचा समावेश होता या स्पर्धेमध्ये आणि 24 संघामधील 12 संघामध्ये. हो इकडे काय घडलंय. इकडे काय घडलंय. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु फेकी इतक्या वेगाने झाली ना की थोडंसं ट्रम्बल झालं आणि अजून एक गडी बाद होतोय रनआउटच्या रूपाने. गॉन. राहुल भाई करतय दावा नवीन लाखाचं बक्षीस लावा. थँक्यू डीजे. पहा पहिल्या षटकामध्ये इतक्या वेगाने सुरुवात झाली होती ना की तब्बल चर्चेस भाग पाडलं होतं आशिष 11 संघाला की किती धावांपर्यंत पोहोचण्याचा मजल असेल. आणि आता जर आपण बघितलं ना तर फक्त या षटकामध्ये 3 धावा आल्या. काय जबरदस्त कमबॅक केलंय या मॅच मध्ये. वेलकम बॅक होईल का असे आमचे ऑनलाईन गणलेखक आमच्या दिशेने पोहोचवत आहेत. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय साईश. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवलाय आणि अडवला इतक्या वेगाने ना की डॉट बॉल सुद्धा येतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू जिकडे आतापर्यंत 1.5 चेंडूचा खेळ झालाय. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. कमबॅक केलं निशान पिलानीने आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा धावपलकावर. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. रुपेश चव्हाण यांचं सुद्धा मी कौतुक करेल. कदम रुपेश कदम पहा पहिल्या दिवसापासून समालोचक मध्ये कामगिरी केले आणि आज गणलेखकाच्या माध्यमाद्वारे बसलेत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर संदेश. दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. 20 धावा धावपलकावर. 2 चेंडू दुसरा षटक मार्गस्थ आहे. 2 गडी बाद झाल्यात आणि 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पहा आता 2 बॅटरचे प्रयत्न या मॅच मध्ये कसे असणार आहेत. किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे आणि किती धावांचं टार्गेट ठेवायचं आहे आशिष 11 संघासमोर. दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले. चेंडूला फील्ड केलं फेकी वेगाने परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती त्यामुळे 1 धाव धावपलकार. 21 रन 21 धावा. दोन चेंडूचा खेळ झाला. 21 धावा तब्बल धावपलकावरती आहेत. राजहंस रिसॉर्टचे मालक वसंत मेहर दादा मेहर आपला विनंती की आपण मंच राहण्याची कृपा करावी. ओहो गॅप मधून व्हाट अ शॉट.
चेंडू केला सीमर गप्पार चौकार 4 धाबा. नेहमीच मारतो आहे आशा थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय वसंतदादा मेहर, आपल्याला विनंती असेल आपण या. राजहंस रिसॉर्टचे खऱ्या अर्थानं सर्वेसर्वा वसंतदादा मेहर यांना मी विनंती करतो आपण मंचावर या. ह्या स्पर्धेच्या वतीनं आपली देखील आर्थिक एक मोलाची मदत राहिले. वसंतदादांना मी विनंती करतो आपण या. गोटू कौस्तुभ. थँक्यू मृदुल. 25 रन 25 धाबा चौकार आलाय आणि इतक्या वेगाने फटका एक्झिक्यूट केला गेला होता ना की 2 फिल्डरच्या मधून तो चेंडू निघून गेला. बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली, चेंडूला ड्राईव्ह केला गेलाय तोपर्यंत सिंगल रन. 26 रन 26 धाबा. 2.4 चेंडूचा खेळ झाला. 2 गडी बाद झाल्यात, परंतु 2 गडी बाद असताना आतापर्यंत बंटी गवसने कुठल्याच प्रकारचा दबाव नाही घेतला गेला. ही सर्वात जमेची बाजू संघासाठी आतापर्यंत ठरली गेली. हो हो, जास्तच बाहेर आहे, त्यामुळे आमचे पंच आमच्या दिशेने वळतायत. चेंडू वाईड घोषित केलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने भर. आदरणीय सन्माननीय वसंतदादा मेहर, आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं आमचे मोठे बंधू, आगतम स्वागतम सुस्वागतम. आपलं देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. वसंतदादा आपण असं नसतं वा. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय जिथे कौस्तुभ आमच्या सोबत जोडतायत. यस कौस्तुभ. रेफर केले थर्ड अंपायरला, परंतु सॉफ्ट सिग्नल काय आहे? आउट आहे. एक मिनिट. 28 येस, गडी बाद आहे आणि मोठा आदरा सांगितलं तर काही हरकत नाही. 28 धावा धावपल करते. 2.5 चेंडूचा खेळ झालाय. टीम प्लेयर्स संघाचं कोणी प्रतिनिधी आहे का इकडे? टीम प्लेयर्स. त्यानंतर जीवदानी माऊली. एक एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे येऊ द्या. टीम प्लेयर्स आणि त्यानंतर जीवदानी माऊली. जीवदानी माऊलीचा आलाय. टीम प्लेयरचं कोण असेल तर त्यांनी लगेचच यायचंय. आशिष रोणी नवीन गोलंदाजी मार्कवर, जिकडे शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. त्यानंतर जीवदानी आपण सुद्धा यायचं. जीवदानी माऊली फुलपाडा आपण सुद्धा यायचं. एक मिनिट थांबायचंय. पंच किती बॉल झाले? एकच बॉल झालाय. वाईट आलाय. ठीक आहे. यस, पहिल्या चेंडू निर्धाव आलाय आणि तब्बल 30 धाबा धावपल कर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फलंदाजामध्ये अडवलाय आणि येतोय डॉट बॉल. पहा, बंटी गवतचे विकेट गेले. आता 2 बॅटरचे प्रयत्न कशा प्रकारे असणार आहेत आणि किती धावांचं टार्गेट ठेवायचंय. 30 धाबा धावपल करते आहेत, जिकडे आतापर्यंत 3.2 चेंडूचा खेळ झालाय. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले, चेंडूला पाठवलंय
तोपर्यंत एक धाव धावपलकावर. पुन्हा एकदा आशिष सज्ज होतोय. हो हो हो, सुरेख चेंडू, क्या बात आहे. पहा कमबॅक कसं प्रकारे करायचं आणि कमबॅक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा धावपलकावरती होत्या. असं वाटलं होतं 40चा पल्ला पार होईल. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावांचं षटक, तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा आणि जिकडे शेवटचं आणि अंतिम षटक, शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मध्ये. चला दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स कडून थांबायचं आहे. भारोंडा माऊली, त्यानंतर एलएनसीचे यज्ञेश एलेव्हन. दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, फेकी झाले आणि हो हो हो, ट्रम्बल 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 झालं इकडे आणि दुसरी धाव घेता घेता अजून एक गडी बाद होतोय. गॉन. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स कडून थांबायचे. भारोंडा माऊली, त्यानंतर एलएनसीचे यज्ञेश एलेव्हन. 32 लास्ट बॉल. थँक्यू. रस्त्यावर ज्या कोणाच्या बाईक आहेत त्याने काढायचे आहेत, प्लीज सहकार्य करा. शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा, त्यामुळे ज्या कोणाच्या बाईक रस्त्यावर लावल्या आहेत ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले, फेकी सुद्धा झाली गेले. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 33 धावा तब्बल धावपलकावर 34 धावांचं पाठलाग करायचा आहे. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू. थांबवतो. त्या अगोदर एक मंचावर शुभ सत्कार करण्यात येईल. सन्माननीय सुहास दादा पवार यांना मी विनंती करतो, आपण या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय सन्माननीय वसंतजी मेहर यांचा शुभ सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. एक नवापूर गावातील गोड असं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या नेहमी चेहऱ्यावर एक स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतं, असं वसंतदादा मेहर यांचा शुभ सत्कार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह तसेच पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर पुढील सत्कार ह्या स्पर्धेच्या वतीनं टॉप 12 मध्ये, सुपर 12 मध्ये जाणाऱ्या संघांचं देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. स्वर्गीय गंगाई दामोदर घरत तसेच दामोदर रामोजी घरत यांच्या स्मरणार्थ अरुण घरत व दिनेश दादा घरत यांच्याकडून स्पॉन्सर केलेली ही मानाची सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. मी आमंत्रित करतोय टीम प्लेयर्स संघ, आपण या. आपला देखील सुपर 12 मध्ये येत असताना आणि त्यानंतर एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पराभूत होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. मी वसंतदादांना आमंत्रित करतो, आपण या. आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. टीम प्लेयर्स संघ एक चांगला खेळ दर्शवत असताना पाहायला मिळाले. एक वसई तालुक्यातील नामांकित संघ, सुपर 12 पर्यंतचा प्रवास एक चांगला राहिला आणि त्यानंतर थोडासा पुन्हा एकदा क्रिकेट म्हटलं तर हारजीत ही होत राहते. हार्ड लक टीम प्लेयर्स. आपला देखील शुभ सत्कार आणि त्यानंतर पुढील सत्कार टीम जीवदानी माऊली फुलपाडा संघ. वसंतदादांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. सुपर 12 मधील संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर पराभूत होणारे संघ ह्यांचा देखील एक आगळा वेगळा असा सन्मान ह्या स्पर्धेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. हितांश शुगांश 11 प्रीमियर लीग 2024 एक भव्य दिव्य असं हे आयोजन, एक अंडरम बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा सामना आपल्या भेटीला येतोय. तोपर्यंत मी वळतोय पुन्हा एकदा कौस्तुभजींच्या दिशेनं. थँक्यू मृदुल. पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलंय, चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स कडे येऊन थांबायचं आहे. भारोंडा माऊली कॅप्टन,
हो हो, चांगली फिल्डिंग त्यामुळे येतो डॉट बॉल. वसंतदा चला आपल्या सोबतचे टॉस होणार आहे नेक्स्ट मॅचचा, जिकडे दोन संघ चौथी मॅच सुपर 12 मधील जे आपल्या भेटीला आले. एका बाजूला आहे यज्ञेश नवापूर 11 तर समोर बारोंडा माऊली. टॉस केला जातोय. कॅमेरामॅन टॉस जिंकला काय निर्णय? क्षेत्ररक्षण. कशा प्रकारची तयारी आहे या संपूर्ण या मॅच दरम्यान? तयारी तर खूप सारी केलेली आहे. आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकू. बारोंडा माऊली संघ आहे समोर, किती धावांपर्यंत रोखायचं आहे? कमीत कमी 25 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. टीम कशा प्रकारे असणार आहे? काही चेंजेस? काही चेंजेस नाही. टीम आहे तीच आहे. चांगलं खेळू आणि चांगला प्रयत्न. खूप साऱ्या शुभेच्छा. प्रथम बॅटिंग करायची आहे, कशा प्रकारची तयारी आहे? 35+ वरती जायचा प्रयत्न करू. कालच्या दिवशी ज्या प्रकारचा परफॉर्मन्स झाला त्याबद्दल काय सांगशील? कालच्या दिवस टीमचा चांगलाच प्रदर्शन होता आणि याच्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस का पास मधून अहवाल असा आहे की नाणेफेकीचा कौल जिंकलाय एलएनसी यज्ञेश 11 संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय बारोंडा माऊली संघाला. पहा पाठलाग, मला वाटतं टार्गेट कितीच आहे? पाठलाग कितीच आहे? 34 धावांचा. क्या बात आहे. हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला गेला, वेगाने आला होता. हो हो हो, तोपर्यंत एक धाव धावफलकावर. 5 चेंडूचा खेळ झाला, 3 धावा धावफलकावरती आहेत. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे, जिकडे पहिले षटक मार्गस्थ आहे आणि ज्या षटका दरम्यान आतापर्यंत 5 चेंडूमध्ये तब्बल 3 धावा दिल्यात आकाशने, जिकडे एक गडी बाद केलाय. आणि मोठा हादरा म्हटलं ना तर काही हरकत नाही, कारण कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त बॅटिंग निशान पिलाने मैदानामध्ये करून दाखवली होती. त्याला तर तंबूच्या आसरा जावं लागलंय. काय इकडून कमबॅक कशा प्रकारे होईल हे काय वेळ सांगणार आहे. जास्तच बाहेर आहे, त्यामुळे आमचे पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडू घोषित केला गेलाय. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, 4 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, फेकी झाले. पर्यंत 1 धाव धावफलकावर. तर अखेरच षटक संपलंय. 1-5 धावा धावफलकावर. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू डीजे, थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत आणि नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर कैलास. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय, येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू, डॉट बॉल आला गेलाय. पहिले षटक मार्गस्थ, दुसरं षटक मार्गस्थ. आतापर्यंत एका चेंडूचा खेळ झालाय आणि तब्बल 5 धावा धावफलकावरती. आणि पाठलाग जर बघितला ना आपण तर 34 धावांचा आहे. काय या 34 धावांचा पाठलाग होईल की या 34 धावा या मैदानावर डिफेंड केल्या जातील? मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय, चेंडू गेला सीमार गप्पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. नेक्स्ट मॅच, अजून एक मोठी मॅच जी आपल्या भेटीला येणार आहे, बारोंडा माऊली आणि यज्ञेश 11. पहा कशा प्रकारे कमबॅक केलं यज्ञेश 11 संघाने. काही बऱ्याच स्पर्धेनंतर थोडासा ग्राफ पडला होता टीम मध्ये आणि त्यानंतर एक संघ पुन्हा एकदा नव्या जोटीने पुन्हा निर्माण झाला आणि जात होता मनोरपाडच्या स्पर्धेमध्ये सुपर 18 मध्ये दाखल झाला होता. तिथे क्वालिफायच्या दिशेने सुद्धा वळले होते आणि इकडे सुद्धा सुपर 12 मध्ये दाखल झाल्या. त्यामुळे आशिष मेहर आणि विश्वास मेहर किती वर्ष झाली ज्या प्रकारचे काम करतात संघासाठी ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. त्यामुळे त्यांचे सुद्धा मी आभार मानेल की याच प्रकारे आपल्या टीमला पुढे नेण्याचा प्रयत्न करा आणि युवा पिढी आहे त्यांना सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न करा. 1.3 चेंडूचा खेळ झाला, 10 धावा धावफलकावरती आहेत आणि
चौकार आला होता या षटकामध्ये. आशिष रोणी जोपर्यंत आहे ना मैदानामध्ये तोपर्यंत धावा येणार, कारण त्याला माहित आहे अशा सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करायची, कशा प्रकारे धावांचा पाठलाग करायचा आणि अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं. ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने बर. 11 धावा धावफलकावरती आहेत. 1.4 चेंडूचा खेळ झाला आणि धावफलक जर आपण बघितलं ना, इक्वेशन जर बघितलं ना आपण, तर 14-23चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. हलक्या हातानं टॅपच्या साने ड्राईव्ह करायला चेंडूला फील्ड केले गेले, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने बर. 12 धावा धावफलकावर. पहा ही मॅच आतापर्यंत कशा प्रकारे राहिली. पहा आशिष 11चा विकेट पहिल्या षटकामध्ये बाद झाला होता, परंतु त्यानंतरचा दबदबा आतापर्यंत बनवलाय बारोंडा माऊली या संघाने, बारोंडा 11 या संघाने. आतापर्यंत जर आपण बघितलं तर तब्बल फक्त 12 धावा धावफलकावरती आहेत. हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला गेलाय, तोपर्यंत सिंगल रन. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावर मॅच इक्वेशन राहिलंय. येणाऱ्या 12 मध्ये 21. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू डीजे. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय सन्माननीय नरेंद्रजी चव्हाण, अर्थातच नागूभाई या नावाने भरपूर असं अर्नाळा नगरीमध्ये प्रेम मिळतंय. नागूभाई आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. यस कौस्तुभ. 12 मध्ये 21. क्या बात आहे. साईचरण सुद्धा आले आज ना. हो विक्रम हात करतायत, म्हणजे आज काहीतरी होणार आहे. आणि एका कोपऱ्यातून मला हेमंत बघतोय, म्हणजे अजून तिकडे काहीतरी होणार आहे. एक मोठी मॅच यानंतर सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे. मॅच नंबर 5 तिकडे टीम साईचरण संघ असणार आहे. समोर साईबा. बिग फाईट, बिग मॅच आपल्या भेटीला येणार आहे. 12-21चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलंय. तिकडे नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय ओमकार. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. दुसरा हादरा टीम आशिष 11 संघाला गॉन. थँक्यू डीजे. पहा पहिल्या चेंडूवर ब्रेकथ्रू आलाय आणि थोडस दबाव आता पूर्णपणे वाढलाय आशिष 11 संघाचा. इक्वेशन जर आपण बघितली तर येणाऱ्या 11 मध्ये 21. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर तन्मय. पहा 11 मध्ये 21. जबाबदारी पूर्णपणे आता आशिष रोणीवर आले. काय या जबाबदारीला आशिष रोणी पार पाडेल. हलक्या हातानं चेंडूला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, दिशा दिलाय, सन्मान दिलाय, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. पहा 10 मध्ये 20, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा आणि 200च्या स्ट्राईक रेटने धावा कराव्या लागणार आहेत इकडे, जर काय सुपर 6 मध्ये दाखल व्हायचं असेल तर आशिष 11 संघाला. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतोय. 10 मध्ये 20. तिकडे क्षेत्ररक्षक लावलंय. आशिष स्ट्राईक हँडला. ओमकार गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटर ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेला सीमार्ग पार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. चौकार आलाय आणि खऱ्या अर्थाने ज्या चौकाराची गरज होती ना तो चौकार आलाय. पहा पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार आलाय.
9 मध्ये 16. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. पहा आता 8 मध्ये 15 धाव्यांची गरज. एका चौकाराने मॅच ऑन झाले, परंतु एखादा चौकार अजून त्या मोमेंटमला शिफ्ट आणेल आणि थोडस दबाव बनला गेलाय आशिष लेव्हन संघावर, तो कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे. परंतु बारोंडा हे सुद्धा काय बारोंडा सुद्धा आतापर्यंत काय जबरदस्त कमबॅक करून दाखवलंय या मॅच मध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय चेंडूला, परंतु एक धाव. 7 मध्ये 14. 7 चेंडू मध्ये 14 धाव्यांची गरज. एखाद्या चौकाराने 6-10चे 21 रनला आनंद सोडणार आहे, परंतु ते काम मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. 7 मध्ये 14 काय घडेल. ओमकार सज्ज होतोय. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ या षटकामध्ये झालाय, फक्त 7 धावा दिल्यात. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, फेकी वेगाने झाले. हो 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 हो, इकडे आउट कोण आहे? इकडे आउट कोण आहे? आशिष आउट आहे असं आमचे पंच दर्शक, परंतु आशिषने थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. त्यामुळे आमची टेक्निकल टीम त्या ठिकाणी डीपीएन माध्यमाद्वारे नयन तांडेल आंखों में आंख डाल के क्या डिसीजन देंगे. Yes, gone आशीष बाद. Yes, DJ. थँक्यू. 6 मध्ये 14. मिहिर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वर, तिकडे 6 मध्ये 14 धाव्यांची गरज आहे. आणि काय या इक्वेशनचा पाठलाग होईल? काय या इक्वेशनचा पाठलाग होईल? या इक्वेशन या मैदानावर डिफेंड केले जातील. कोण सुपर 6 मध्ये दाखल होणार? पहिला चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर आहे, त्यामुळे आमचे पंच आमच्या दिशेने वळतायत. चेंडू वाईड घोषित केलाय. आता 6 मध्ये 13 धाव्यांची गरज. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हो क्या बात आहे. पहा बॅकअप कशा प्रकारे होता. पहिला चेंडू हो 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 हो, रनिंग बिटवीन द विकेट. पहा कशा प्रकारे, जिकडे तब्बल 1 धाव होती तिकडे 2 धावा आल्या. आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा तब्बल आल्यात. आणि आता इक्वेशन जर बघितलं तर येणाऱ्या 5 मध्ये 11 बरंच काही घडलं होतं. यावेळेला बंटीकडून चेंडू सुटला, चांगला बॅकअप मिळाला, त्यानंतर फेकी सुद्धा झाली गेली होती, परंतु फेकीमध्ये तितकंच बॅकअप नव्हता, त्यामुळे 2 धावा तब्बल त्या चेंडूवर आल्यात. 3.1 चेंडूचा खेळ झालाय. आणि इक्वेशन जर आपण बघितलं तर येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 11 धाव्यांची गरज.
मोठा फटका मारायचा प्रयत्न, झेल सुटलाय. हो हो, धावसंख्या 1 पूर्ण. पहा 4 मध्ये आता 10 धाव्यांची गरज. एखादा चौकार तर मॅचला ऑन करेल, परंतु ते काम तन्मयला करावं लागणार आहे. तन्मय राहुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत मिहिरने सुद्धा पहिल्या 2 षटकामध्ये 2 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिल्यात. जिकडे 21 आणून सोडलंय. 4 चेंडू 10 धाव्यांची गरज. मिहिर पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. तोपर्यंत 1 धाव धावफलकावर. तीन मध्ये 9. काय घडेल? एखादा चौकार येईल का? हो हो, शेवटच्या क्षणाला दिशा दिली. क्या बात आहे. चला 2 मध्ये 8. काय तन्मय इकडून चौकार लगावेल, मॅचला ऑन करेल. तन्मय तन्मय आणि फक्त तन्मय या ठिकाणी आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. फक्त 1 धाव मॅच मध्ये फक्त चरित्र राहिले गेले. एका धावेमध्ये एका चेंडूमध्ये 7 धाव्यांची गरज आहे. पहा कशा प्रकारे मॅच मध्ये बारोंडा 11 संघाने परफॉर्मन्स करून दाखवला. 34 धावांचा पाठलाग करायचा होता आणि 34 धावाचा पाठलाग करत असताना 4ही गोलंदाजांनी त्या प्रकारचे एफर्ट लावली गेली. आणि बघता बघता ज्या प्रकारची गोलंदाजी झाली त्या प्रकारची बॅटिंग सुद्धा झाली मैदानाच्या आतमध्ये. आणि थोडासा पराभवाला सामोरे जावं लागलं आशिष 11 संघाला. मॅच फिनिश, सामना जिंकलाय बारोंडा 11 संघ. सुपर 6 मध्ये दाखल होणारा 3रा संघ. दिलीप दा 2 मिनिटं थांबवतोय, क्षमा हवी.